नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच चांगला गेला. तर काल मी आमची तुकाई मातेचे मंदिर का धुत होतो याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या 11 वाजेपर्यंत नक्की टाकीन. तसेच आज आम्ही जेव्हा इथे क्रिकेट खेळण्यासाठी आमच्या ग्राउंडवर आलो, मग तुम्हाला आमचे ग्राउंड दाखवतो. बाउंड्रीपासून लगभग तेथे ते टायर आहे ना, तिथपर्यंत आपला स्टंप आहे. तर आज तिथपर्यंत आपला स्टंप होता आणि या मोठ्या बाउंड्रीच्या मैदानामध्ये आज पहिल्यांदा आम्ही बॉलिंग घेतली. दरवेळेसप्रमाणे बॉलिंगच घेतो आम्ही, तसं यावेळेस हे बॉलिंग घेतली. आणि यावेळेस बॉलिंग घेताना मात्र त्यांच्या टीमने पूर्ण 83 रन बनवले. पूर्ण 83, ते पण 8 ओव्हरमध्ये. मग आमची बॅटिंग आली. आमच्या बॅटिंगमध्ये आल्यावर आमचे 2 गडी शून्यावरच आऊट झाले. मग मी बॅटिंगसाठी आलो. मला पण एवढी बॅटिंग जमत नव्हती, कारण मी 3-4 दिवस झालं 0 रनावरच आऊट होत होतो. परंतु आजचा दिवस खूपच चांगला गेला, कारण आज मी पूर्ण किती बॉल 20 बॉलमध्ये पूर्ण 52 रन केले. हे माझ्या पूर्ण आठवड्याभराचे किंवा म्हणता ह्या डिसेंबर महिन्याचा सर्वात मोठा हाय स्कोर होता. तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला उद्या नक्कीच टाकेन. पण ती मॅच आम्ही दुर्दैवाने हारलो. परंतु आता जी दुसरी मॅच झाली, तर त्या दुसऱ्या मॅचमध्ये आम्ही पहिल्यांदा बॉलिंगच घेतली आणि या बॉलिंगच्या वेळेस आम्ही त्यांना 23 रनावर आऊट केले. नंतर आमची बॅटिंग आली. तर आमच्या बॅटिंगमध्ये मात्र आम्ही त्या 23 रनावर पुन्हा एकदा आमच्या पहिल्या 2 गडे 0 रनावर आऊट झाले. आणि पहिल्यांदा माझी बॅटिंग आली. 6 रनावर 0 रन होते. 6 बॉलवर 0 रन होते. तर या 6 बॉलवर 0 रनानंतर मी आलो आणि पहिल्याच बॉलला 4 बसला. म्हणजेच 7 बॉलवर 4 रन होते. आणि ती मॅच मी एका 6 लावून शेवटी 14 बॉलमध्येच संपवली. म्हणजे 8च बॉलमध्ये मी पूर्ण 24 रन करून टाकले. त्याचा व्हिडिओसुद्धा उद्यापर्यंत नक्की भेटेल. तर असा माझा आजचा क्रिकेटचा खूप चांगला दिवस गेला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? कारण खूप दिवसानंतरच मी असा चांगला व्हिडिओ बनवत आहे. मी लय दिवस झाले फक्त व्लॉगच टाकत होतो, परंतु आज खूप दिवसानंतर मला बॅटिंगची इतकी चांगली संधी मिळाली. याबाबत मी या क्रिकेट मैदानाचे व संपूर्ण क्रिकेट खेळाडूंचे पुन्हा एकदा आभार मानतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.